आपण आलो आहोत पवना लेकच्या कॅम्पिंगला. सो पवना लेक कॅम्पिंग यामध्ये आपण पूर्ण डिस्क्रिप्शन देणार आहोत की ही कॅम्पिंग कशी करायची, कुठून स्टार्ट करायची, किती रुपयामध्ये, अफोर्डेबल किती, प्रीमियम, लक्झरी ऑर नॉट, कम्फर्टेबल ऑर नॉट, सगळे रिव्ह्यू मी पर्सनल तिथे जाऊन बघितलेले आहेत. म्हणून या सर्व माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. पुण्यापासून अगदी जवळ असलेलं हे डेस्टिनेशन फक्त 30 किलोमीटर फ्रॉम पुणे आहे आणि यासाठी लागणारा वेळ म्हणजे 1 आवर. सो जे शनिवार रविवारच्या सुट्ट्या असतात, जिथे एक ट्रिप हवी असते जी 2 दिवसात कंप्लीट होऊन जाईल, तशी त्या प्रकारची ही कॅम्पिंग आहे. यामध्ये 2 प्रकार पडतात. एक म्हणजे कॅम्पिंग, म्हणजे एक कॅम्प दिलेले असतात, आणि दुसरं म्हणजे कॉटेजेस. तर तुम्ही तुमच्या प्रेफरन्सनुसार कॉटेजेस आणि कॅम्प निवडू शकता. तर आम्ही जे बुक केलं होतं ते केलं होतं कॉटेज, बिकॉज आम्ही चिल्ड्रनसोबत जाणार होतो. प्रवास आमचा चिल्ड्रनसोबत होता, सो त्यामुळे आम्ही कॉटेज प्रेफर केलं होतं. पण तिथे गेल्यानंतर जेव्हा आम्ही त्या कॅम्पची साईज बघितली, तर मला असं वाटतं की चिल्ड्रन्ससुद्धा त्या कॅम्पमध्ये एकदम व्यवस्थित राहू शकतात. कॅम्पमध्ये काही थंडी वगैरे असं काही कुठलाही प्रकार नाही आहे, कारण तो जो कॅम्प असतो तो वॉटरप्रूफ असतो. हे आमचं आहे कॉटेज. सो कॉटेज वॉज व्हेरी लक्झरी. फक्त प्रॉब्लेम असा झाला की आम्ही तो दुसऱ्या दिवशी शूट केल्यामुळे आमच्याकडूनच मिस झाला होता. सो असं काही हे कॉटेज होतं. कॉटेजमधून समोर गेलं तर डायरेक्ट पवना लेकचा व्ह्यू होता. आत्ता मी तुम्हाला दाखवतेच. आणि हे जे कॉटेजेस होते हे डायरेक्ट त्या पवना लेकच्या वरती बांधलेले होते थ्रू रॉड्स. लोखंडी रॉडवरती हे कॉटेजेस होते. कॉटेजवर व्हेरी कम्फर्टेबल, आणि जो बेड होता तो 3 ते 4 लोकांसाठी पण एकदम पुरेल असा आहे. म्हणजे जर तुम्ही फॅमिली प्लॅन करत असाल, तुमचे 2 मुलं असतील आणि आई वडील आणि 2 मुलं पण इथे व्यवस्थित राहू शकतात. एकदम व्यवस्थित पद्धतीचं हे कॉटेज होतं. मला हे कॉटेज फार आवडलं. कॉटेजमध्ये जर बघाल तर 2 ब्लँकेट्स, एक साईड ड्रॉ टेबल आणि कूलर अशी सुविधा होती. इथे वरती गेल्यानंतर फार मज्जा करण्यासाठी वेगवेगळे स्पॉट त्यांनी तयार केले होते. त्यातला हा सर्वात फेवरेट माझा म्हणजे हा मधला स्पॉट. हा तिथलचा हायलाईट होता. नंतर रात्री आम्ही मस्त डान्स वगैरे करून घेतला, कारण कसं आहे, डान्सला कशाला सोडायचं ना. हे रात्रीचं तिथलचं कॅम्पस दाखवते. खूप सारे फोटोशूटचे पॉईंट असलेला खूप छान फोटो वगैरे. इथे तुम्ही जेवण वगैरे पण करू शकता. ते व्हिडिओ होतात तर ते कॅम्प फायर होतं. ते लव बस ते मी फोटोशूट केलं मी टाकलेलं. आणि जे समोर दिसत आहेत ते कॉटेजेस होते. सो इट वॉज फोटोशूट सुरू करताच इथे आला पाऊस. एवढा जोरात नव्हता, पण म्हटलं ठीक आहे आपण त्यात पण फोटो काढू शकतो. मस्त एक व्हिडिओ बनवला. आणि जे मागे दिसत आहेत ते आहेत ते वॉटरप्रूफ कॅम्प. कॅम्प वॉज व्हेरी व्हेरी नाईस आणि वॉटरप्रूफ. पाऊस संपेपर्यंत मग म्हटलं थोडा इंडोर फोटोशूट. मील्सचे फोटो घेणे, 2 फोटोज घेणे तर मी विसरले. त्यामध्ये त्यांच्या 3 मील इन्क्लूड असतात त्या पॅकेजमध्येच. त्यामध्ये 2 नाश्ता असतात आणि 1 असतं फुलपेट जेवण. तर गेल्या गेल्या ते आपल्याला भजी आणि चहा याचा नाश्ता देतात. नंतर ते आपल्याला स्टार्टरमध्ये असतं ते असतं व्हेज आणि नॉनव्हेज 2 ऑप्शन असतात. त्याच्यामध्ये असतं ग्रिल केलेले, नॉनव्हेजमध्ये असतं चिकन आणि व्हेजमध्ये व्हेजीज असतात वेगवेगळ्या प्रकारच्या, आणि अननस 2 प्लस पॉईंट. तर माझं मते तुम्ही काय करायचं, जरी तुम्ही नॉनव्हेज खाणारे असतात तरी एक व्हेज प्रेफर करायचं, म्हणजे तुम्हाला दोघींची चव घेतात. द ग्रिल वॉज एक्सलंट. सर्वात आवडीची गोष्ट तिथे जो डिनर होता त्यामध्ये जे स्टार्टर होतं तेच होतं, आणि त्यानंतर असतं फूड.
जेवण जे मी तुम्हाला आता दाखवलं मगाशी. सो मी मस्त परत फोटोशूट करायला घेतला पावसातच. पाऊस काय येत होता काय नाही, तर मी म्हणलं यार कशाला, एन्जॉय तर केलंच पाहिजे. सो लेट्स एन्जॉय. आम्ही निवडलेल्या कॉटेजचा सर्वात बेस्ट पॉईंट हा होता की इथून जो पवना लेक आहे तो बघू शकता किती डिस्टन्स. डायरेक्ट कॉटेजमधून उतरायचं आणि पवना लेकमध्ये पाय टाकून बसायचं, इतकाच डिफरन्स. आणि आम्ही गेलो होतो तेव्हा 100% जी तलावाची कॅपॅसिटी होती ती फुल झालेली होती. सो ह्याच्या वर पाणी येत नाही, हे 100%. सो इट वॉज द बेस्ट. आणि सकाळचे 2 फोटोशूट केल्यानंतर आम्ही जाणार होतो नाश्ता करायला. मग आता आम्ही चाललो होतो नाश्ता करायला. वी आर गोईंग. नाश्त्यामध्ये आम्हाला मिळालं होतं टिपिकल पोहे, जे की खूप छान मस्त आणि टेस्टी होते. त्यानंतर होतं जाम ब्रेड, कॉफी, टी, मॅगी. देर आर मेनी ऑप्शन्स. सो नंतर नाश्ता करून चेकआउट करून आम्ही निघालो बोटिंगला. सो आदल्या दिवशी आम्ही 4ला चेक इन केलं होतं आणि दुसऱ्या दिवशी 11 वाजेला एक्झिट. बोटिंगचा खर्च होता पर पर्सन 100 रुपीज आणि तुम्ही बार्गेन तर करू शकता. पूर्ण खर्चाचं नियोजन आता मी तुम्हाला इथे सांगणार आहे रेडी होताना बोटिंगसाठी. सो जो कॅम्पचा जो रेट आहे तो आहे 900 पर पर्सन आणि जो कॉटेजचा रेट होता तो होता 1500 पर पर्सन विथ 3 मील्स. आणि बाळाचा खर्च नाही लागला बरं का. सो दॅट्स इट. यू कॅन एन्जॉय. एंड द लास्ट, अगर पानी में हाथ नहीं डाला तो क्या ही किया बोटिंग. सो ती आमची चूल कंप्लीट करताना. थँक यू फॉर वॉचिंग.